हाय फ्रेंड्स, स्वागत आहे वैशाली किचन मराठीमध्ये। आज आपण असंच एक चमचमीत आणि झणझणीत हा मटकीची पातळ भाजी कशी बनवायची ते बघून घेऊया। हा मटकीची भाजी चवीला खूपच जबरदस्त लागते। तुम्ही नक्की एकदा करून पहा, तुम्हाला पण खूपच आवडेल। चला तर मग आजची रेसिपी सुरू करूया आपण। पहिला तरी इथे मी गॅस ऑन करून गॅसवर कढई ठेवले आहेत। त्यामध्ये एक छोटा चम्मच तेल टाकून घेतले आहेत। त्यानंतर हा मोड आलेली मटकी टाकून व्यवस्थित आपल्याला मटकी परतून घ्यायचे। साधारण 2 ते 3 मिनिट व्यवस्थित परतून घ्यायची आपल्याला। आता 2 ते 3 मिनिट झाल्यानंतर हा मटकी एक प्लेटमध्ये काढून घेऊया। छानपैकी परतून झाले आहेत। परत मी तेच कढई गरम करायला ठेवले आहेत। त्यामध्ये एक छोटा चम्मच तेल टाकून घेतले आहेत, कारण आपल्याला मसाला भाजून घ्यायचे यामध्ये। पहिला तरी इथे मी एक छोटा चम्मच जिरा टाकतोय। त्यानंतर 2 ते 3 मोठा चम्मच किसलेली खोबरं टाकून घ्यायचे। हा सुक्का खोबरा आहे। 2 मीडियम आकारचा कांदा असा उभा कापून घालून घ्यायचे। त्यानंतर 1 चम्मच धनिया टाकून घ्यायचे, अख्खा धनिया, आणि 1 हिरवी मिरची टाकून घ्यायचे। व्यवस्थित आपल्याला हा सगळा मसाला छानपैकी परतून घ्यायचे। कांदा सॉफ्ट व्हायच्यापर्यंत आणि खोबरं छानपैकी अशा प्रकारे ब्राऊन कलर यायच्यापर्यंत परतून घ्यायचे किंवा फ्राय करून घ्यायचे। कांदा आणि खोबरं छानपैकी फ्राय झाले आहेत। मिक्सरच्या भांड्यामध्ये छानपैकी ग्राइंड करून घ्यायचे। त्यानंतर परत कढई गरम करायला ठेवायचे। त्यामध्ये 2 मोठा चम्मच तेल टाकून घ्यायचे गरम करायला। तेल व्यवस्थित गरम झाले की त्यामध्ये 1 छोटा चम्मच जिरा आणि 2 तेजपत्ता टाकायचे। 1 चम्मच आला लसूणची पेस्ट टाकायचे आणि व्यवस्थित तेलामध्ये हा सगळा मसाला छानपैकी फ्राय करून घ्यायचे। आला लसूणची पेस्टमध्ये कच्चा फ्लेवर असतो, ते निघून जायच्यापर्यंत व्यवस्थित परतून घ्यायचे आपल्याला। आता मिक्सरच्या भांड्यामध्ये कांदा आणि खोबरं छानपैकी बारीक करून घेतले आहेत ना, ते टाकून घ्यायचे तेलामध्ये। आता व्यवस्थित आपल्याला परतून घ्यायचे हा सगळा मसाला। कांदा आणि खोबरमधून तेल सुटायच्यापर्यंत व्यवस्थित आपल्याला छानपैकी परतून घ्यायचे किंवा फ्राय करून घ्यायचे। तुम्ही इथे बघू शकता छानपैकी तेल सुटत आहे। आता यामध्ये मसाला टाकून घेऊया। पहिला तरी इथे मी लाल तिखट टाकतोय चवीनुसार। लाल तिखट टाकल्यानंतर हळद टाकून घेऊया। हळद टाकल्यानंतर गरम मसाला टाकून घेऊया 1 छोटा चम्मच। गरम मसाला नाही आवडत असले तर तुम्ही सांबार मसाला पण टाकू शकतात आणि व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे हा सगळा पदार्थ। मिक्स करून झाल्यानंतर आता यामध्ये हा मोड आलेली मटकी आहेत ना, छानपैकी परतून घेतले आहेत, ते टाकून घ्यायचे। मटकी टाकल्यानंतर व्यवस्थित आपल्याला मटकीला मसाला लागायच्यापर्यंत छानपैकी परतून घ्यायचे किंवा मिक्स करून घ्यायचे। आता व्यवस्थित मिक्स करून झाले आहेत। मटकीला छानपैकी मसाला लागले आहेत, तुम्ही इथे बघू शकतात। आता यामध्ये पाणी टाकून घेऊया। पाणी तुम्हाला किती हवे तेवढं तुम्ही वापरू शकतात। पाणी टाकल्यानंतर आता मीठ टाकून घेऊया। मीठ चवीनुसार टाकून घ्या। मीठ टाकल्यानंतर आता परत एकदा छानपैकी मिक्स करून घ्यायचे। आता आपण झाकण ठेवून छानपैकी 5 मिनिट व्यवस्थित हा मटकीची भाजी शिजू द्यायचे। पाच मिनिट झाल्यानंतर आता आपण झाकण काढून घेऊया। आता आपला भाजी रेडी आहे। तुम्ही इथे बघू शकता किती छानपैकी कलर आले आहेत, म्हणून खूप जबरदस्त लागतोय हा मटकीची पातळ भाजी। तुम्ही नक्की एकदा करून पहा, तुम्हाला पण खूपच आवडेल। आणि हा रेसिपी तुम्हाला आवडले असले तर तुमच्या फ्रेंड आणि फॅमिली बरोबर तुम्ही नक्की हा रेसिपी शेअर करा। आता लास्टला आपण कोथिंबीर टाकून घेऊया। बारीक चिरलेली कोथिंबीर टाकून घ्यायचे आणि व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे। आता आपला हा मटकीची पातळ भाजी रेडी आहेत।
खायला खूपच जबरदस्त लागतोय. तुम्ही नक्की एकदा करून पहा, तुम्हाला पण खूपच आवडेल. जर तुम्हाला हा रेसिपी आवडली असले तर प्लीज लाईक करा आणि शेअर करा, सबस्क्राईब करा. सबस्क्राईब केल्यानंतर बाजूला बेल बटन असते ते पण दाबायचं विसरू नका. परत भेटूया एक असंच छान छान रेसिपी बरोबर. तोपर्यंत मस्त खा आणि मस्त राहा.